महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे लगेच पडसाद उमटू लागलेत आणि ती बातमी म्हणजे प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयावर ईडीकडून सुरू असलेली शोध मोहीम. ईडीने याला रेड म्हटलेलं नाही, धाड म्हटलेलं नाही. तर ते धाड का म्हटलं नाही, त्याला शोध मोहीम ईडी का म्हणते आणि त्यासोबतच प्रताप सरनाईक यांच्या मुलाची सुरू असलेली चौकशी आणि त्यांच्या कार्यालयावर सुरू असलेल्या ईडीकडून तपास या सगळ्याचे परिणाम कसे होतील आणि त्याचे 5 अर्थ काय होतात ते आपण 5 मिनिटात ऐकून घेऊया. पहिला म्हणजे प्रताप सरनाईक हे या संपूर्ण सत्ता स्थापनेच्या एकंदर नाट्यामध्ये खूप महत्त्वाचे शिलेदार होते शिवसेनेचे, ज्यांनी शिवसेनेचे आमदार एकत्र बांधून ठेवण्यातही मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर आपण गेले वर्षभर पाहत आहोत की प्रताप सरनाईक यांनी वेळोवेळी शिवसेनेची भरपूर मदत केलेली आहे. उद्धव ठाकरेंना सांभाळण्यात, शील्ड करण्यात प्रताप सरनाईकांनी मोठी भूमिका बजावली आहे. मग ते अन्वय नाईक यांच्या पत्नीला संपर्क करण्यापासून ते अगदी कंगना राणावतच्या ऑफिसवर झालेल्या कारवाईपर्यंत सगळ्यामध्ये प्रताप सरनाईकांचं नाव हे सर्वात चर्चेत होतं. त्यामुळे प्रताप सरनाईक हे मातोश्रीचे एक मोठे शिलेदार आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा अर्थ जो ईडीकडून सुरू असलेल्या शोध मोहिमेचा आहे आणि जो मोठा गंभीर आहे आणि ज्याची या सरकारने दखल घ्यायला हवी, ते म्हणजे प्रताप सरनाईकांवर सुरू असलेल्या तथाकथित कारवाईला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षातील 2 बड्या नेत्यांची मूकसंमती आहे. प्रताप सरनाईक हे ठाण्यात राजकारण करतात. त्यांच्या ठाणे येथे असलेल्या कार्यालयावर हा छापा मारण्यात आला. ईडीने त्याला छापा म्हटलेलं नाही, शोध मोहीम म्हटलेलं आहे, सर्च ऑपरेशन म्हटलेलं आहे. ते सर्च ऑपरेशन का म्हटलंय हा या सगळ्या शोध मोहिमेतला तिसरा महत्वाचा अर्थ आहे जो आपण समजून घ्यायला हवा. ते म्हणजे ईडीने जर याला रेड म्हटलं असतं किंवा छापेमारी म्हटलं असतं तर रेडच्या काही गाईडलाईन्स असतात, प्रोसिजर्स असतात ज्या फॉलो कराव्या लागतात आणि त्या अधिक किचकट असतात. ईडीने प्रताप सरनाईक यांच्या कार्यालयातून एकही कागदपत्र घेतलेलं नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यांनी प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांनाच थेट सोबत घेतलेला आहे. त्यामुळे ईडीने ही जी कारवाई केली त्यातला जो तिसरा सगळ्यात महत्वाचा अर्थ स्पष्ट होतो, तो म्हणजे ईडीला प्रचंड आत्मविश्वास आहे या केसबद्दल, या आर्थिक गैरव्यवहाराबद्दल आणि म्हणूनच ते विहंग सरनाईक यांना थेट ताब्यात घेऊ शकले. चौथा या सगळ्यामधला जो मोठा अर्थ आहे जो या सरकारने विचारात घ्यायला हवा, तो म्हणजे ईडीच्या कारवाईची कोणतीही माहिती ही बाहेर कुठेही लीक झालेली नाही. पोलिसांना याविषयी कोणतीही माहिती नव्हती. ईडीने प्रचंड गुप्तता पाळली. सकाळी 7 वाजता CRPFची तुकडी ठाण्यामध्ये आली आणि सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या संरक्षणात ही संपूर्ण कारवाई पार पडते आहे. स्थानिक स्तरावर कोणत्याही सोर्सेसना याविषयी माहिती नव्हती. त्यामुळे नेमके प्रताप सरनाईक देखील स्वतः बाहेरगावी आहेत आणि ते बाहेरगावी असतानाच त्यांच्या मुलावर एवढी मोठी कारवाई सदृश्य परिस्थिती ओढवलेली आहे. यातला जो सर्वात मोठा आणि 5वा अर्थ आहे तो आपण लक्षात घ्यायला हवा की ज्याचा एक निर्णयाचा दाखला मी आज देणार आहे, तो म्हणजे आजची कॅबिनेट बैठक ही जी संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान होणार होती ती लवकर घेण्यात येणार आहे. त्याची वेळ जी आहे ती 1 ते 1.5 तासाने कमी करण्यात आलेली आहे आणि जवळपास 2:30-3च्या सुमारास कॅबिनेटची बैठक सुरू होईल मंत्रालयामध्ये, अशी सूत्रांकडून माहिती मिळते. त्यामुळे या प्रताप सरनाईकांवर सुरू असलेल्या शोध मोहिमेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पालटली जाऊ शकते. कारण महाराष्ट्राचं सरकार या सगळ्याला अत्यंत सतर्कपणे पाहते. ज्या टॉप सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा या सगळ्याशी संबंध जोडला गेलेला आहे, त्या टॉप सिक्युरिटीमध्ये आणखीन एक राष्ट्रवादीचे मोठे नेते आणि सध्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्री असलेले एक व्यक्ती, ते स्वतः देखील ठाण्याचे आहेत, त्यांचंही नाव जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे हे 2 जे प्रताप सरनाईक शिवसेनेचे
आणि राष्ट्रवादीतील ते संबंधित मंत्री या दोघांचे त्या त्या पक्षातील समोरचे स्पर्धक कोण आहेत त्याचा जर आपण विचार केला तर या कारवाईला सरकारमधून मूकसंमती कोणाची आहे हे आपण लक्षात घेऊ शकतो। मात्र सरनाईकांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे सरकारचे धाबे दणाणलेले आहेत हे स्पष्ट आहे। याचं पुढे जाऊन काय होतं, ईडीकडून सरनाईक यांच्या मुलाला अटक करण्यात येते का, कारण अजूनपर्यंत त्यांनी अटक झाली असं स्पष्ट केलेलं नाही। हा छापा होता असंही ईडी म्हणालेली नाही, ते याला शोध मोहीम म्हणतात। मात्र त्यांनी विहंग सरनाईक यांना सोबत नेलेले आहे। विहंग सरनाईक देखील आदित्य ठाकरे, मातोश्री या सगळ्यांचे खूप नजीकचे समजले जातात। त्यामुळे ही कारवाई एक मोठं राजकीय नाट्य आपल्या सगळ्यांसमोर मांडू शकते आणि महाराष्ट्रात त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच उलथापालथ घडू शकते। आपण सगळे पाहत राहूया याविषयी पुढे काय होतं। मात्र या कारवाईचे जे प्रमुख 5 अर्थ आज समोर येत आहेत आणि स्पष्ट होत आहेत आणि ज्याचे पडसाद दिसू लागलेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला। आपलं या सगळ्या विषयावरचं जे मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका आणि अशाच विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी MTBला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह। तोपर्यंत धन्यवाद।